नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संतवाणी या पाठात तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 21वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। संतवाणी या पाठामध्ये आपण दुसरा भाग अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे आ। संतवाणी आ मध्ये तुम्हाला संत सावतामाळी यांचे अभंग दिलेले आहे। याआधील संतवाणीच्या 2 भागामध्ये आपण संत तुकाराम यांच्या अभंगांचा अभ्यास केला। आता आपण संतवाणी आ सेशन क्रमांक 3 मध्ये आपण संत सावतामाळी यांच्या अभंगांचा अभ्यास करूया। संत सावतामाळी अंदाजे 1250 ते 1295 च्या कालावधीमध्ये ते कार्यरत होते। संत सावतामाळी हे सुप्रसिद्ध संत नामदेव यांच्या युगातील किंवा यांच्या काळातील समकालीन दोघेही संत होते। आपला व्यवसाय हाच परमार्थ मानून ते भजन नामस्मरण करत शेतात मळ्यात राबत असत। प्रत्येकात सुप्त अवस्थेत परमतत्व असते, ते भक्तिभावाने जागृत करायचे असते हा त्यांचा महत्त्वाचा विचार। त्यांचे अभंग आशयाने समृद्ध आणि आविष्काराच्या दृष्टीने प्रासादिक आहेत। प्रस्तुत अभंगात संत सावता महाराज नेहमी संतांची आठवण मनात राहावी असे मागणे परमेश्वराकडे मागतात। संत परंपरा जेव्हा आपण त्यांचा अभ्यासतो किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची माहिती करतो, तर अधिकतर संत हे आपले कामधाम सोडून ईश्वर प्रार्थना करायची का? नाही, अगदी बरोबर आहे। संत परंपरामध्ये जितकेही संत होऊन गेलेले आहेत, आपला व्यापार व्यवसाय काम करत असतानाच ते ईश्वराचं नामस्मरण करायचे। मग ते काम कोणतेही असू दे। अगदी अनेक संत चांभार होते, ते आपल्या चपला शिवताना नामस्मरण करायचे, ईश्वराची भक्ती करायची। त्यानंतर कुंभार जे संत होते ते सुद्धा बघा, मातीत काम करताना ती मडकी गाडगी बनवताना ईश्वराचे नामस्मरण करायचे। काही संत आपल्या शेतामध्ये मळ्यामध्ये राबायचे आणि प्रत्येक वेळी दिवसाच्या 24 तासापैकी प्रत्येक श्वासाला ते आपला नामस्मरण चालू ठेवायचे। ईश्वराच्या अधीनस्थ स्वतःला करून घेतलेले असायचे आणि त्यापैकीच एक संत म्हणजे संत सावतामाळी। आपल्या शेतामध्ये काम करत असताना सतत दिवस रात्र ईश्वराचं नामस्मरण करायचे आणि संतांची आठवण काढायचे आणि आपल्या ते संतांना गुरुस्थानी मानायचे आणि ह्या संतांची आठवण नेहमी आपल्या मनामध्ये राहावे, आपल्या मनापासून त्यांची आठवण अलिप्त होऊ नये हीच मागणे ते परमेश्वराकडे मागत असायचे। संत सावतामाळी यांचे 3 अभंग तुम्हाला ह्या पाठ्यपुस्तकात घेतलेले आहेत। ते 3 अभंग आता आपण वाचून घेऊया। मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेची खरे, आठवावे संतासी हेची खरे। पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशींच। सावता म्हणजे कृपा करी नारायणा, सावता म्हणजे कृपा करी नारायणा, देव तोची जाणा असे मग, देव तोची जाणा असे मग। संत सावतामाळी परमेश्वराकडे ईश्वराकडे आळवणी करताना विनंती करताना म्हणतात, हे देवा, हे ईश्वरा, हे परमेश्वरा, आम्हा म्हणजे आम्हाला, मागणे म्हणजेच काय, काही गोष्ट आपण मागून घेतो त्याला आपण मागणे म्हणतो। मग ते ईश्वराकडे म्हणतात की हे ईश्वरा, आम्हाला फक्त कोणाजवळही काही मागायचे नाही, आम्हाला नाहीही कोणाशी मागणे, की आम्हाला कोणाकडे कशाचीच मागणी करायची नाही, आम्हाला फक्त नेहमी आठवावे संतासी। आम्हाला फक्त कोणाची आठवण असावी, तर संतांची आठवण आम्हाला असावी आणि ती कायम आठवण आमच्या मनामध्ये राहावी, हीच आमची खरी मागणी आहे।
संतांचे सतत स्मरण असावे हीच आमची मनीषा किंवा इच्छा आहे, असे संत सावतामाळी ईश्वराला विनंती करताना म्हणतात. आता बघा किती सुंदर अशी मागणी आहे की नाही. आपण ईश्वराकडे काय काय मागतो? प्रार्थना करता का तुम्ही ईश्वराकडे? काय मागता? बुद्धी दे. अगदी छान. तुम्ही ईश्वराकडे बुद्धी मागता, सरस्वती मातेची आराधना करता, हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण जर समजा तुम्हाला जर ईश्वराकडे मागायला काहीतरी सांगितले की चला ईश्वर तुमच्या समोर आहे आणि ईश्वराने सांगितलं की बाळा माग, तुला काय हवं ते माग, मग तुम्ही किती तुमच्या इच्छा असतील की नाही त्यांची लिस्ट बनवाल तुम्ही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, नवीन कपडे पाहिजे, छान दप्तर पाहिजे, मला खेळण्यातल्या वस्तू पाहिजे, गोड खाऊ पाहिजे, अशी काही ती तुमची मागणी. पण इथे संत परंपरामधील अत्यंत मान्यवर असे संत सावतामाळी हे म्हणतात की आम्हाला कुणाकडे काहीच मागायची इच्छा नाही. हे परमेश्वरा, आम्हाला फक्त आमच्या मनामध्ये संतांचे स्थान नेहमी राहावे हीच आमची मागणी आहे. का बरं संत असे म्हणत असतील सावतामाळी? कारण की संत परंपरा ही जी आहे ती नेहमी काय करत असते? लोकांना चांगला मार्ग दाखवत असते, नेहमी सत्याच्या मार्गावरती चालत असते, नेहमी अहिंसाचा मार्ग पाहत असते की कधीही कोणाबरोबर वाईट वागायचं नाही, वाईट बोलायचं नाही. त्यांच्या मनामध्ये कोणत्याही इच्छा नसतात किंवा कोणत्याही वासना नसतात. मद, मोह, मत्सर, दंभ हे जे काही षडविकार असतात त्यापासून संत परंपरा अगदी दूर असतात. आणि ही संत परंपरा जी आहे ती आपल्या गुरुस्थानी असते. तुम्हाला माहिती आहे का, ईश्वराची जर ईश्वर आणि गुरु याच्यामध्ये जर कोणाला श्रेष्ठ म्हणायचं म्हटलं तर अधिकतर सगळे म्हणतात की ईश्वर श्रेष्ठ आहे. पण संत परंपरामधील संत ते आपल्याला गुरुला परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानतात. का बरं गुरुला सुद्धा परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ स्थान दिलं जातं? कारण की ईश्वराची ओळख, ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्याला आपला गुरु दाखवत असतो. मग इथे संत माळी पण म्हणतात की ह्या संतांनीच, हे संत म्हणजे माझे गुरु आहेत, हे संत म्हणजेच माझे ईश्वर आहेत आणि ह्या संतांनीच मला ईश्वराचं नामस्मरण करण्याचं मार्ग सुचवला. ह्या संतांनीच मला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवलेला आहे. मग असे ह्या संतांचे नामस्मरण, संतांची आठवण नित्य माझ्याबरोबर असावी, एकही क्षण ते माझ्यापासून दूर नसावी. तर हीच मागणी माझी फक्त तुमच्यापर्यंत आहे. ही आळवणी ते ईश्वराला करत आहेत, ही विनंती ते ईश्वराला करत आहेत. पुढे संत माळी म्हणतात की पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयांशीच. बघा, भक्त म्हणजे उपासक आणि भक्ती म्हणजे उपासना. घडावी संगती तयाशीच, तयाशीच म्हणजे त्यांची, की बघा पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती. पुढे संत म्हणतात की हे संत जे असतात ना ते अगदी परिपूर्ण असे असतात. सात्विक भावना त्यांच्या अंतर्मनामध्ये असते आणि अशी परिपूर्ण संत आम्हाला भक्तीचा योग्य तो मार्ग दाखवतात, योग्य तो उपासना कशी करायची ते सांगतात. आणि हे आम्ही उपासक जे आहोत, म्हणजे आम्ही जे भक्त आहोत, ते आम्हाला आमचे संत म्हणजेच आमचे गुरु योग्य तो मार्ग दाखवून आम्हाला ह्या भवसागरातून तारण्यासाठी मार्ग मोकळा करत असतात. त्यांचा सहवास आम्हाला सतत लाभावा हीच आमची मनोकामना आहे, असे संत सांगत असताना ते ईश्वराकडे मागणी करते. की काय मागणी करतात? आता बघा, पहिली मागणी त्यांनी काय केली की आम्हाला कोणाकडे काही मागायचं नाही, आम्हाला फक्त संतांची आठवण नेहमी राहावी, त्यांच्या आठवणीपासून आम्हाला कधी दूर जायचे नाही, ही मागणी मागतात. आणि दुसरी मागणी काय त्यांची? घडावी संगती तयांशीच, की त्यांची संगती नेहमी आम्हाला घडावी. आपल्याला माहिती आहे ना की जसं ज्या सहवासामध्ये आपण राहत असतो त्या सहवासाचा परिणाम आपल्यावरती होत असतो.
म्हणून संत माळी म्हणतात की या संतांचा सहवास मला नेहमी राहावा, ज्याच्याने माझं जीवन काय होणार आहे, सुखी होणार आहे, समाधानी होणार आहे. तुम्ही पाहत असाल की बघा, खूप धनसंपन्न अशी लोक असतात, श्रीमंत लोक असतात, पण मग त्यांच्याकडे सगळं असतं, धन दौलत पैसा अडका सगळं असतं, तरी पण ते बघावं तेव्हा नेहमी दुःखीच असतात, कष्टीच असतात. नेहमी रडगाणं त्यांचं चालूच असतं. अरे हे झालं, अरे ते झालं, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, हे संपलंय ते संपलंय. पण सर्वसामान्य जे संत असतात किंवा जी गरीब लोक असतात ना, ती कधी अशी रडगाणी गात नाहीत. सज्जन लोक कधीच अशी रडगाणी गात नाहीत. ते आहेत त्या अवस्थेमध्ये आपल्याला घडवून घेत असतात, आपल्याला त्या अवस्थेतून आपल्याला सामावून घेत असतात. मग अशा सज्जन लोकांची, अशा संत संगतामध्ये राहिल्यावरती त्यांची समाधानाची वृत्ती माझ्यामध्ये सुद्धा येईल. आहे त्याच्यामध्ये मला समाधान राहण्याचं जे ज्ञान आहे त्यांच्या संगतीतूनच मला मिळणार आहे. त्यांच्या संगतीमध्ये राहून मला माझ्या ह्या देहाचं काय करायचं आहे, मोक्षाला प्राप्ती लावून द्यायची आहे. आणि हे फक्त केवळ आणि केवळ संतांच्या सज्जनांच्या संगतीनेच होणार आहे. मग त्यांनी दुसरी मागणी काय केलेली की घडावी संगती तयाशींच, की त्यांची संगती माझ्याबरोबर असावी, सहवास त्यांचा सदा माझा त्यांच्याशी राहावा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 अभंगामध्ये संत सावतामाळी यांनी परमेश्वराला अंतःकरणापासून विनंती केलेली आहे. काय विनंती केलेली आहे की हे परमेश्वरा, हे ईश्वरा, तू माझ्यावरती कृपा कर आणि मला संतांची भेट घालून दे. संत सावतामाळी असं मानतात की संत हेच खरे ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत. जर आपल्याला परमेश्वर आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाहीत, पण संतांमध्ये आपल्याला परमेश्वराची छाया दिसते. मग जर संतच आपल्यासमोर परमेश्वर म्हणून उभे आहेत, तर आपल्याला दुसरीकडे देवळात देव शोधायची गरज नाही. आणि असे हे संत जर परमेश्वर म्हणून मी त्यांची पूजा अर्चा केली तर माझ्या जीवनाचं सार्थकी होणार आहे. संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते भक्तांना भक्तिमार्ग दाखवतात. म्हणूनच ते संतांच्या सहवासाची याचना करत आहेत किंवा विनंती करत आहेत. न लगे मुक्ती धनसंपदा संत संगे देई सदा, असं संत तुकारामांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की सदा संगती सज्जनाची धरावी. रामदास स्वामींनी सुद्धा आपल्याला सांगितलेले की सदा संगती सज्जनाची धरावी. मग सज्जन आपण कोणाला म्हणतो? संतांनाच आपण सज्जन असे म्हणतो. मग इथे ह्या अभंगाच्या माध्यमातून संत सावतामाळी यांनी खरा भक्त कोणाला म्हटलेला आहे तर संतांना. आणि हे संतच आपल्याला ईश्वरापर्यंत नेण्याचा मार्ग, म्हणजेच कोणता मार्ग? भक्ती मार्ग, उपासना मार्ग दाखवतात. म्हणून इथे संत सावतामाळी यांनी ईश्वराकडे मागणे मागताना फक्त इतकेच काही मागणे मागितलेले आहे की आम्हाला नित्य स्मरण असावे संतांचे. विद्यार्थी मित्रांनो, या अभंगामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण जाणून घेऊया. भक्त उपासक, भक्ती उपासना, दाविती दाखवतात, घडावी मिळावी, संगती सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, संत सावतामाळी संतवाणी भाग 2 याच्यामध्ये आपण त्यांचे अभंगांचे विचार जाणून घेतलेला आहे, विश्लेषण जाणून घेतलेलं आहे. पुढील अभंगांबद्दल आपल्याला भावार्थ समजून घ्यायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.